नमस्कार मंडळी, मी दुर्गा द किचन दुर्गामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा। दिवाळी आले की आपल्याला आठवते ते म्हणजे अभंग स्नान आणि उठण्याचा तो स्वाद। पण बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उठण्यापेक्षा जर घरी तयार केलेलं शुद्ध आणि सुगंधी उठणं वापरायला मिळालं तर किती छान न। तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी सुपर ग्लोईंग उठणं कसं तयार करायचं, तुमच्या त्वचेला देणार खास दिवाळीचा तजेलदारपणा। चला तर मग करूया होममेड उठणं रेसिपी। मंडळी, सर्वप्रथम आपण सुगंधी उठण्याचं साहित्य बघूया। तर इथं घेतलेलं आहे मी अर्धा वाटी बेसन पीठ। बेसन पीठ नसेल घ्यायचं तर तुम्ही मसूर डाळीचं पण पीठ घेऊ शकता। हे त्वचेला एक्सफ्लोएट करतं आणि मृत त्वचा काढून टाकते। इथं घेतलेली मी 2 चमचे मुलतानी माती। मुलतानी माती चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करते आणि त्वचा स्वच्छ करते। इथं घेतलेले मी 2 चमचे चंदन पावडर। चंदन पावडर चेहऱ्याला थंडावा पण देते आणि त्वचेला सुगंध आणि तेज पण आणते। इथं घेतलेला आहे मी 1 चमचा गुलाब पावडर। गुलाब पावडर त्वचेला मऊ करते आणि खूप मस्त उठण्याला सुगंध वाढवते। इथं घेतलेला आहे मी 1 चमचा नाकरमोता पावडर। हे पावडर नैसर्गिक याला सुगंध असतो आणि त्वचेसाठी खूप फायद्याचं आहे। 1 चमचा घेतला इथं वाळा पावडर। वाळा पावडर त्वचेला थंडावा देतं आणि यामध्ये औषधी गुणधर्म आहेत। अर्धा चमचा इथं घेतलेली आंबे हळद। आंबे हळद त्वचा आणि चेहऱ्याचा रंग उजळती। हे सर्व साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलवर आरामशीर भेटून जातील। तर लगेच आता आपण उठणं करण्यासाठी सुरुवात करूया। तर काय करायचं, एक भांडं घ्यायचं आणि त्यावर चाळणी ठेवायची आपल्याला आणि चाळणीवर आपल्याला घेतलेले संपूर्ण साहित्य टाकायचं आणि एकदा चाळणीने हे चाळून घ्यायचंय। जर चाळून घेतलं ना तर यामध्ये एखादा जाडसर कण असेल ना तर उठणं लावताना आपल्या चेहऱ्याला त्वचेला इजा करणार नाही, म्हणून काय करायचं, एकदा हे चाळणीने सर्व साहित्य चाळून घ्यायचं। जर चाळून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करू शकता। तर इथं मी सर्व साहित्य चाळणीमध्ये टाकले। आता आपण हे चाळून घेऊया। तर हे उठणं करायला पण खूप सोपं आहे आणि घरच्या घरी केमिकलयुक्त हे उठणं तयार होतं। बाहेरचे महागडे उठणे आणेपर्यंत आणि केमिकलयुक्त, म्हणून या दिवाळीला या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा। तर हे बघा, असं चाळल्यानं जाडसर कण निघते। तर हे आपलं उठणं तयार आहे। एकदा काय करायचं, मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य एकजीव होतं। तर हे आपलं सुगंधित उठणं तयार आहे घरच्या घरी। तर आता हे आपण वापरायचं कसं ते पाहूया। तर इथं मी एका वाटीमध्ये हे संपूर्ण उठणं काढून घेत आहे। अगदी घरभर सुगंध उठण्याचा पसरलेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने घरगुती पद्धतीने कमी खर्चात हे उठणं तयार झालेलं आहे। तर आता आपण पाहूया हे उठणं लावायचं कसं। काय करायचं, एक वाटी घ्यायची आणि आपल्याला जितकं उठणं हवं आहे तितकं ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 चमचे उठणं काढून घेतलेलं आहे। हे उठणं खूप सुगंधित झालेलं आहे आणि आपल्या त्वचेसाठी चेहऱ्यासाठी खूप फायद्याचं आहे। तर इथे मी 4 चमचे एका वाटीमध्ये हे सुक्कं उठणं काढून घेतले। आता आपण याची पेस्ट करून घेऊया। पेस्ट करताना काय करायचं, जर तुमची कोरडी त्वचा असेल ना, उठण्यात तुम्ही दूध किंवा दुधाची साय किंवा गुलाब पाणी वापरू शकता। यानं दुधानं ना त्वचा मऊ पडते। आणि जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही यामध्ये दही किंवा गुलाब पाणी वापरू शकता। तर इथे मी गुलाब पाणी ही पेस्ट करण्यासाठी उठण्याची वापरलेली आहे। बघा, अगदी अशी पेस्ट करून घ्यायची, आपल्याला व्हिडिओमध्ये ते दाखवते त्याप्रमाणे। तर मस्त असं हे सुगंधित आपलं उठणं तयार आहे दिवाळीसाठी। आता मी तुम्हाला हे हातावर उठणं ट्राय करून दाखवते। तर उठणाची पेस्ट करताना जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट पण नाही, मिडियम अशी याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे लावता येईल। तर इथे मी हाताला तुम्हाला ट्राय करून दाखवते। हाताला उठणं लावायचं आणि हलक्या हाताने 3 ते 4 मिनिट मसाज करून घ्यायची म्हणजे खूप मस्त आपल्याला हे उठणं छान हाताला लावण्यात येतं। तर हे बघा, मस्त असं उठण्याला मालिश केली मी आणि 2-3 मिनिटात हे सुकलं पण। सुकल्यानंतरच आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हात किती मस्त ग्लोईंग दिसत आहे। या दुसऱ्या हातात आणि जे आपण हाताला उठणं लावलं त्याच्यामध्ये फरक जाणवते का नाही बघा, अगदी रंग उजळलेला आहे, अगदी मस्त असं हे उठणं झालेलं आहे। तर मंडळी, तयार आहे आपलं 100% घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं होममेड उठणं। बाजारातून महागडी आणि केमिकलयुक्त उठणे विकत घेण्याऐवजी या पद्धतीने या दिवाळीला नैसर्गिक सुगंधी उठणं नक्की तुम्ही घरी करून बघा। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक करा।